बेने 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 बेने. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर जसं लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आम्ही बेनेला जाणार आहे आणि तिथे जाऊन आता आम्ही बघणार की रामेश्वर बेटर होतं की बेने. सो लेट्स गो. We are not in Bangalore, we are in South Mumbai. Welcome to Bane Dosa. लेट्स डू मसाला डोसा गाईज. Yes, ghee podi khatte idli. थट्टे क्लासिक Now Bangalore special. अक्की रोटी मैसूर बन्स. Yeah, I guess this my friend was saying that is bisse bada bhat, but I don't know that is donut. अरे हे भात आहे ते. अरे वो ब्रेकफास्ट में ही खाते हैं मेरा फ्रेंड. सो गाईज ही आमची ऑर्डर आहे 428. तिथे सुपरस्टार लिहिलं आहे. आम्ही सुपरस्टार्स आहेत आय गेस. Yes, we are superstars. Guys, this is our ghee podi thatte idli and this is our done pulao with raita I guess. So now we are going to taste done pulao. मी आणि साईशा टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे कसा आहे हा. लेट्स गो साईशा. चिअर्स. Cheers. काय How's it, guys? मस्त Taste आहे. the raita. रायता. Sorry, raita. चांगलं आहे. म्हणजे गरम मसाल्याचा टेस्ट येतो आहे पण इट इज व्हेरी नाईस. तुम्ही लोक ट्राय करू शकता. So now we are going to taste this घी पोड़ी खट्टे इडली. मुझे ये बहुत टाइम से खाना था यार. जैसे मैंने लास्ट वीडियो में बोला था, आई एम ह्यूज फैन ऑफ साउथ इंडियन फूड ऑलरेडी. सो लेट्स सी हाउस दिस. वाओ, दैट घी, वो जो घी का टेस्ट है वो लिटरली इसमें आ रहा है. लेट्स टेस्ट द चटनी एज वेल. फ्लेवर्स टॉप नॉच गाईज, टॉप नॉच. वाव. वीकडे असून पण खूप गर्दी आहे इथे, तुम्ही बघू शकतात, बिकॉज इट्स व्हेरी पॉप्युलर. बेने पहिला बँड्राला ओपन झालं होतं. अभी उसके बाद अभी साउथ मुंबई में भी आ गया है. इट्स योर, यू कैन सी दिस इज़ सुख सागर एरिया. सो ये सुख सागर का सर्कल है, तो उसके अपोजिट साइड ही वी कैन सी दिस बेने. लेट्स ट्राई दिस डोने पुलाव. मेरे ये फ्रेंड ने बोला था कि क्या बिसी बेला भात ट्राई करना, ये बहुत फेमस है. नॉर्मली ब्रेकफास्ट में इसको खाते हैं, बट आई डोंट नो इफ इट दैट इज़ सेम और नॉट. डोने पुलाव एंड बिसी बेला भात. वाओ, नाइस. हा राईस आता खाऊन असं वाटतं नॉर्मल राईसच आहे आपला महाराष्ट्रीयन गरम मसालावाला. थोडं जास्त साऊथ इंडियन फ्लेवर येत नाही आहे. अरे ब्रो, महाराष्ट्र साईडचं लाईक कोकणवालं अँड साऊथ इंडियन फूड सेमच असतं ऑलमोस्ट टेस्ट, बिकॉज आपण कोकोनट यूज करतोच. सो द राईस इज ओके या बट दिस थट्टे इडली, सही. थट्टे जी इडली आहे ही एकदम क्लास बहारदार. दिस चटनी इज ब्रो. चटणीसाठी एक स्पेशल वेगळा काउंटर केलं आहे लोकांनी इकडे. आणि का चटणी खूप टेस्टी आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही खूप सारी चटणी
घेऊ शकतात. रिपीट. वो लिटरली घी का फ्लेवर देखो आ रहा है. इट्स सो गुड यार. लाइक विदाउट चटनी भी वो इतना मस्त लग रहा है. येस. म्हणजे अशी इडली ही अशी तोंडात टाकली की ब्रो पिघळते, चावायचीच गरज नाही आहे. इतनी बड़ी इडली है. मैं लिटरली इसको 5-6 खा सकती हूँ आराम से. आई एम इन लव. ही मसाला डोसा. वो है राइट. Our dosa is ready. Oh, here we are with this bene dosa. So the wait is over guys. Finally आपल्याला आपला बेने मसाला डोसा भेटला आहे. दिस इज द टमॅटो चटणी, दिस इज ग्रीन खोबऱ्याची चटणी आणि द मेन इन्ग्रेडियंट बेने, ज्यासाठी आपण इकडे आलो आहे. टाकू? Yo, bro. Let's taste this ghee. No, sorry, bene dosa. बेने पोडी मसाला डोसा. ह्यांची नावं इथे एवढी कठीण असतात ना, एवढ्या मोठ्या मोठ्या. लेट्स गो मिट्टू, डू इट. कितना क्रिस्पी है. मक्खन obviously, which is main important. वाव. तुम्हाला माहितीच असेल बेनेम इज बटर. उनका मेन मोटिव ही बटर रहता है. सो दिस इज़ व्हेरी नाइस यार. मला ही रेड चटणी खूप आवडते. आमच्याबरोबर एक आली आहे परब सिस्टर्समधली एक सिस्टर, साईशा परब. साईशा, तुला कसं वाटलं? एकदम मस्त. अँड व्हॉट वॉज युअर फेवरेट इन दिस? मसाला डोसा आवडला. मसाला डोसा तो क्रेझी. तुला काय आवडला? मसाला डोसा आवडला. मला तर यार ऑब्विसली थट्टे इडली. व्हॉट अबाउट यू? मला डोसा बेने. इडली ब्रो. नावातच सगळं आहे. सो कांट गेट ओव्हर द बेने डोसा. इडली पगलू. इडली पगलू. सिरियसली. साईशा, डोसा पगलू. वी आर इन डोसा पगलू गँग अँड शी इज इन इडली पगलू गँग. बॉयकॉट करून टाकायला. पण इकडचं मॅनेजमेंट वगैरे खूप चांगलं आहे. जसं आम्ही एंटर केलं तर मग तिकडे एक ऑलरेडी एक मुलगा उभा होता आणि आम्ही नवीन होतो, आम्हाला माहिती नव्हतं. तर ही गायडेड अस की कसं कसं जायचं, कुठे कसले ऑर्डर्स येणार वगैरे. कारण का इथे सगळं वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत. डोस्यासाठी एक अलग डिपार्टमेंट आहे, राईस आणि इडलीसाठी एक अलग डिपार्टमेंट आहे. तुमचा ऑर्डर नंबर कुठे डिस्प्ले होणार ते सगळं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तसं तुम्ही जाऊन ऑर्डर्स घ्या, तुमचं कलेक्ट करू शकता. सो द मॅनेजमेंट हिअर इज व्हेरी नाईस. तर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला टेन्शन नाही घ्यायची गरज आहे, कारण का इथे हे लोक सगळं हँडल करतात. चिल आहे. बघू शकतात तुम्ही बहिणींचा प्रेम. तिथे नाही डेझर्ट ब्रो, डेझर्ट पहिल्यापासून.
Saisha, are you excited for your hot chocolate fudge? क्रेझी कोणाची तरी मज्जा आहे. Look at them. So Saisha is trying hot chocolate vanilla fudge. आम्ही गेलेलो आणायला. फिल्टर कॉफी काय होतं सॉफ्ट सर्व. हां, पण ते आम्हाला नाही भेटलं, सो आम्ही आणलं हॉट चॉकलेट वनिला फज. कसं वाटलं? एकदम मस्त आहे. क्रिस्पीनेस येते त्या पीनट्सची. ओके. सो लेट्स ट्राय द फिल्टर कॉफी. Cheers. किती स्ट्रॉंग आहे. छान आहे, स्ट्रॉंग आहे. मस्त आहे. झोपच उडाली. माझी पण. चांगली आहे. असं हे लोकांनी चहा वगैरे पण ठेवायला पाहिजे ना. ॲक्च्युली पण साऊथ इंडियनमध्ये चहा थोडी पितात ते लोक, फिल्टर कॉफीच पितात. चहा वगैरे पण ठेवा आमच्यासारख्या माणसांना. या वी आर चाय लवर, वी आर नॉट कॉफी पर्सन. वन टाईमसाठी ठीक आहे कॉफी यार. नाही एवढं असं ते लस्सी जरा केलं थंड झाली नाही कॉफी. मिक्स नको व्हायला. ते लोक पण असं करतात ना स्टाईलमध्ये. तसं मी ट्राय करत होती पण ते मला जमलं नाही. पण ठीक आहे. ओके. फन फॅक्ट काय आहे माहिती आहे बिल्सचं, की जेव्हा पण तुम्ही ऑर्डर देणार ना तुम्हाला एक फनी नेम भेटेल. तुमचं नाव नाही पण काही पण वेगळं नाव भेटणार. सो इथे आमचं नाव आहे डॉम्बलर दर्शील, जे ॲक्च्युअलमध्ये आमचं नाव. ह्याच्या आधी आमचं नाव होतं सुपरस्टार्स. सो हे एक थोडंसं फन आहे एक, की म्हणजे वेगळ्या वेगळ्या नावांनी तुमची ऑर्डर्स येणार. ऑर्डर नंबर तर असतंच पण यू ऑल्सो गेट द टीम. Bene, it was an experience. You should definitely try this. सो गाईज, तर आम्ही आज काय काय खाल्लेलं त्याला आपण रेट करूया. मिट्टू सांगेल काय खाल्लं ते. घी पोळी थट्टे इडली, ते माझं फेवरेट होतं, ते आम्ही खाल्लं फर्स्ट. सेकंड डोने पुलाव. अँड थर्ड होतं बेने मसाला. बेने मसाला डोसा. अँड फोर्थ फिल्टर कॉफी. आणि काय होतं तुम्ही लास्ट घेतलं ते Vanilla something वनिला something. फज होतं. दॅट वॉज फॉर सायशा, बट इट वॉज गुड. तर मग काय रेट करशील? मला तर फर्स्ट रँकिंग माझी असणार आहे बेने मसाला डोसा. बेने मसाला पोडी डोसा आहे गेस. पोळी डोसा राईट. तर मग ते एकदम अमेझिंग होता गाईज. फुल नशा झालेला त्याचा. सो दॅट वुड बी फर्स्ट फॉर मी. ऑब्विसली माझ्यासाठी फर्स्ट तर घी पोळी थट्टे इडली माझं फेवरेट खूप सारं फेवरेट होतं. अँड मी ते फर्स्ट रेट करेन. या हां, तर आता आपण कम्पेअर करूया. काय होतं ते रेस्टॉरंटचं? बेने नाही बेने नाही, ते वाला रामेश्वरम कॅफे. करेक्ट. तर रामेश्वरम कॅफेला बेने बरोबर तू कम्पेअर करशील तर कोण जिंकतंय? हा साऊथ इंडियन, साऊथ बॉम्बे, बँगलोर हॉटेल्स कॅफेज बॅटल. सो विनर तुझ्यासाठी कोण होता? ऑब्विसली माझ्यासाठी विनर इट वॉज बेने. माझ्यासाठी नो अँगर, इट वॉज बेने. बेने वॉज बेस्ट, द बेस्ट. तिचा मसाला डोसा कम्पेअर केला आपण त्या कॅफेबरोबर तर भाई क्रेझी, फुल फॅन झालेली मी. सो बेने इट इज. बट मला एक सांगायचं आहे की मला रामेश्वरम कॅफेची चटणी खूप जास्त मला आवडली होती. बेनेची इट वॉज ओके फॉर मी. पण ओव्हरऑल बेने. बेने इज बेने गाईज. सो जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल परब सिस्टर्स. थँक्यू.
ब्रो पण तू ते कशाला बोलली यार की त्याची रामेश्वरमची चटणी चांगली होती. मला इकडची चटणी आवडलेली. पण माझं ते पर्सनल थॉट होतं, आवडली तर आवडलीच बोलणार ना. अरे पण नाही, इकडची चटणी जास्त चांगली होती. रामेश्वराचा सांबार पण एवढा चांगला तू साऊथला गेली नाही, तुला माहिती नाही आहे. लिटरली रामेश्वरमची चटणी साऊथ इंडियन जसं असतं चटणी तसं लागते. पण ओव्हरऑल आहे ना बेनेची चटणी चांगली होती. सायशा इज विथ मी. सायशा येस. बेनेची चटणी सांबार तर नव्हतं बट सायशाने रामेश्वरम कॅफेची चटणी ट्राय वडेवर केली आहे. बट बेनेची चटणी. वी आर इन टीम बेने 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 बेने.